प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या 3 वर्षीय चिमुकलीची हत्या करणाऱ्या जन्मदात्या आईला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली. असा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या हेटी गावात 27 डिसेंबरला उघडकीस आला. हेटी गावात राहणारे ताराचंद चामलाटे यांना 2 पत्नी असून त्यांचा दुसऱ्या पत्नीनं एक 3 वर्षीय मुलगी आणि एक मुलगा होता. मात्र काही दिवसांपूर्वी ताराचंद यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या दुसऱ्या पत्नीने रोजगारासाठी नागपूर जिल्ह्याच्या खापरखेडा गावात राहण्यासाठी गेली. तिथे काम करीत असलेल्या 32 वर्षीय राजपाल मालवीय या तरुणाशी मैत्री झाली आणि प्रेमात रूपांतर झाल्याने प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या 3 वर्षीय मानसी चमलाटे या चिमुकलीची दोघांनी 27 डिसेंबरला हत्या केली. मानसीचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला असं भासवत गुणिताने मानसीचा मृतदेह गावात घेऊन येत मानसीची अचानक प्रकृती बिघडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा गावकऱ्यांना आणि घरच्या लोकांना सांगत मानसीवर अंत्यसंस्कार करीत तिला जमिनीत पुरलं. मात्र मानसीच्या सावत्र आईला संशय येताच तिने गोरेगाव पोलिसात धाव घेत मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदन करण्याची मागणी केली. मानसीचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या नव्हे तर तिची हत्या करण्यात आल्याचं तपासात उघड होताना पोलिसांनी आरोपी आई गुणिता आणि तिचा प्रियकर राहणार मध्य प्रदेश उज्जैन याला अटक करीत विचारणा केली असता प्रेम प्रकरणात मानसी अडथळा ठरत असल्याने तिची हत्या केल्याची कबुली दोघांनी दिली. पोलिसांनी मानसीच्या आईला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली असून खापरखेडा पोलीस पुढील तपास करीत आहेत. गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.